बरोबर. हरे कृष्ण. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे आजचे स्वागत. आज आपण विभूती योग, हा अध्याय आपला शेवट होत आहे आजच्या शेवटच्या श्लोकाने. तर आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने भगवंत त्यांचं ऐश्वर्य सांगत आहेत. तर आजचा हा शेवटचा श्लोक आहे. तर आपण बघूया ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत हे अर्जुनाला काय म्हणत आहेत. अथवा बहुनैतेनं की ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं मे कांशेन स्थितो जगत. भाषांतर. परंतु हे अर्जुन, या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. तर शेवटचा श्लोक, आणि ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगत आहेत, एक सार सांगत आहेत ह्या पूर्ण अध्यायाचं. तर याच्यामध्ये आपण बघितलं की कसे भगवंत वेगवेगळ्या प्रकारे त्यांची शक्तीचं वर्णन भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर मग आता ह्या शेवटच्या श्लोकात, तसेच ह्या अध्यायाला आपण हे पण बघितलं होतं, चतुर्श्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं की 8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक जे आहेत त्याला हे चतुर्श्लोकी भगवद्गीता असेही म्हटले जाते. तर ह्या अध्यायाला हे अनन्य साधारण असणारं महत्व आहे. आणि आता ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत हे अर्जुनाला म्हणत आहेत की परंतु हे अर्जुन, परंतु हा शब्द वापरत आहेत. आणि नंतर काय म्हणत आहेत की या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे. परंतु हे अर्जुन, परंतु हा शब्द कशासाठी आलेला आहे की या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला वेगवेगळ्या शक्ती, त्यांच्या म्हणजे आपण बघितलं की देवतांमध्ये रुद्रमी आहे, शक्तीमध्ये ब्रह्मदेवांचं जे जे सर्वोच्च आहेत त्याच्यामध्ये भगवंत कसे श्रेष्ठ आहेत हे आपण आतापर्यंत या श्लोकांमध्ये ऐकलेलं होतं. मग भगवंत आता अर्जुनाला काय म्हणत आहेत की ह्या सविस्तर ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे. आणि ते म्हणतात की माझ्या केवळ, हे वर्णन तर करतायत पण आता परत काय म्हणतायत की माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून धारण करून राहिलेलो आहे. म्हणजे हे सगळं सांगतायत, परंतु आता म्हणतायत की ह्या सविस्तर ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे. साक्षात भगवंत हे अर्जुना पुढे काय आहेत, उभे आहेत. तर ते म्हणतात की मग ह्या संपूर्ण एकच अंश, म्हणजे इमेजिन करा, एक अंश म्हणजे तो किती कणभर असेल भगवंतांचा. आणि भगवंत म्हणत आहेत की हे संपूर्ण विश्व मी त्या एका अंशाने हे व्यापून केलेलं आहे. म्हणजे ही आहे भगवंतांची शक्ती. आता भगवंतांची शक्ती म्हणजे काय की हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. 3 प्रकारचे विष्णू आहेत वेगवेगळे. जसं महाविष्णू असतील, गर्भोदकशाही विष्णू आहेत, आणि तिसरे आहेत क्षीरोदकशाही विष्णू. महाविष्णूंनाच कारणोदकशाही विष्णू असे म्हणतात. म्हणजे आता हे जे महाविष्णू आहेत हे जेव्हा एक श्वास घेतात, आणि एक श्वास घेतात आणि एक श्वास सोडतात, त्यांचा एका श्वासाचं जे काळ आहे तो फक्त ह्या ब्रह्मांडाचं आयुष्य आहे. हा ब्रह्मांडाचा काळ आहे. म्हणजे विचार करा, महाविष्णूंचा श्वास किती मोठा असेल, आणि ते जेव्हा श्वास घेतात सोडतात त्यांच्या रंध्रातून असंख्य ब्रह्मांड, रंध्रातून म्हणजे आपल्या हातावर वगैरे जे छोटे छोटे रोम, संस्कृत मधून त्याला रंध्र म्हणतात, आपण म्हणतो ना ते छोटे छोटे केस असतात रंध्र, त्याच्यातून असंख्य, त्या प्रत्येक रंध्रातून असे असंख्य ब्रह्मांड काय होतात असतात, कोटी कोटी ब्रह्मांड त्याच्यातून बाहेर पडत असतात. आणि जेव्हा भगवंत श्वास सोडतात तेव्हा ते ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि जेव्हा ब्रह्मांड श्वास भगवंत असं आतमध्ये घेतात महाविष्णू, आणि जेव्हा त्यांचा एक श्वास पूर्ण होतो तेव्हा असंख्य ब्रह्मांड काय होतात, महाविष्णूंमध्ये लुप्त होतात. तर ही महाविष्णूंच्या एका श्वासाची असणारी ताकद आहे. आणि त्या महाविष्णूंपासून दुसरे एक विष्णू येतात, आणि ते कोण आहेत, गर्भोदकशाही विष्णू. गर्भोदकशाही विष्णू म्हणजे हे काय करतात की एका एका ब्रह्मांड जे आहे, हे ब्रह्मांड गर्भोदकशाही विष्णूंपासून क्षीरोदकशाही विष्णू येतात. आणि ह्या गर्भोदकशाही विष्णूंमध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान विष्णू प्रवेश करतात. आणि क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे हे कोण आहेत, जीवाचे कोण आहेत, अंतर्यामी. म्हणजे आपण म्हणतो ना परमात्मा रूप आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आपण म्हणतो की किती वेळा आपली एक म्हण पण असते की कुठलं वाईट कृत्य केलं, ज्याला
धार्मिकता माहित नसेल किंवा भगवद्गीताही माहित नसेल, पण तरी ती व्यक्ती काय म्हणते की शेवटी कोणी नाही बघितलं तरी भगवंत परमेश्वर बघतोय आपण काय वाईट करतोय किंवा काय चांगलं करतोय की वाईट करतोय. मग तसंच अगदी आपल्या हृदयामध्ये सुद्धा ते परमात्मा रूप आहे. आणि ते परमात्मा रूप आपल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवत असतं. म्हणजे हे 3 विष्णू हे भगवान श्रीकृष्णांपासून येतात ऍक्च्युली. ह्याच्यामध्ये पण खूप डीप आहे खरं हे ज्ञान, त्याच्यात आपण जाणार नाही. परंतु हे भगवंत सांगत आहेत हा केवळ माझा एक अंश आहे. आणि हे जे ब्रह्मांडांची निर्मिती कशी होते हे मी 3 महाविष्णूंद्वारे थोडक्यात सांगितलं. तर ही भगवंतांची काय आहे, ही शक्ती आहे. तर आता हे जे आहे की आता हे 3 विष्णूंचं आपण बघितलं की त्यांच्यापासून ह्या ब्रह्मांडाची निर्मिती होते. तर हे काय आहे समजण्यासाठी काय आहे, हे ईश्वर तत्व आहे. ईश्वर तत्व म्हणजे काय, हे भगवंतांना समजणं, ईश्वराला परमेश्वराला समजणं हे किती डिफिकल्ट आहे. तर हे किती अवघड का आहे, कारण आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींच्या मर्यादा येतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या बुद्धीची मर्यादा आहे. आपण कुठे राहतोय, आपण ह्या भौतिक जगात राहतोय. तर इथे सगळं काही मर्यादित आहे. तर ह्या जागेची, ह्या स्थळाची मर्यादा येते, काळाची मर्यादा येते, आणि आपली जी अक्कल आहे आपण म्हणतो किती किती आहे आपल्याला पण माहित आहे. तर ही या बुद्धी जी आहे त्याची मर्यादा येते, आपल्या मनाची मर्यादा येते, म्हणजे प्रत्येक गोष्टीची मर्यादा येते. आपल्या शरीरामध्ये इंटरनल काही गोष्टी होत असतात, काही त्रास होत असतो आपल्याला, तरी तो आपल्याला दिसतो का किंवा कळतो का कधी कधी की माझ्या शरीरामध्ये काय प्रक्रिया चालली, हे सुद्धा आपल्याला आपण जाणू शकत नाही. तर ह्या ब्रह्मांडाचं हे जे ज्ञान आहे, जे भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत की एका अंशाने मी काय केलेलं आहे, हे सर्व व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे भगवंत काय आहेत, हे ईश्वर तत्व काय आहे, अमर्यादित आहे. त्याची मर्यादा म्हणजे आपण आपण मर्यादित आहोत. आणि आपण मर्यादित असल्यामुळे जेव्हा कुठल्याही गोष्टीचे लिमिटेशन्स येतात आणि जेव्हा आपण मर्यादित राहतो, तेव्हा आपण त्या मर्यादित बुद्धीद्वारे अमर्याद भगवंतांची शक्ती काय आहे हे जाणून घेऊ शकत नाही. हे खूप कठीण आहे. की जसा एखादा बेडूक आहे आणि तो डबक्यामध्ये राहतोय, आणि जर डबक्यामध्ये राहतोय आणि त्याला जर कुणी येऊन सांगितलं, ते डबकं म्हणजे त्याचं काय आहे, सर्वस्व आहे, त्याचं जीवन आहे. त्याला वाटतं की हे डबकंच माझ्यासाठी सगळं काही आहे. त्याला माहितच नाही बाहेरच्या विश्व काय आहे. आणि त्याला जर कोणी येऊन सांगितलं की बाहेर अथांग असा समुद्र आहे, तर त्याचा पटकन विश्वास बसेल का त्या बेडकाचा? कारण नाही. त्याच्यासाठी तोच समुद्र आहे, कारण त्यांनी बाहेरचं जग बघितलेलं नाही. आणि बघितलं तरी ते त्याच्या मर्यादेबाहेर आहे त्याला समजून घेणे. अगदी त्या बेडकाप्रमाणे आपली अवस्था आहे. आपण या मर्यादित स्थळ, काळ, परिस्थिती, आपली मन, बुद्धी याद्वारे काय झालेलो आहोत, मर्यादित दृष्टीने बांधले गेलेलो आहोत. आणि त्यामुळे आपल्या कल्पनेच्या बाहेर वाटतं आपल्याला कधी कधी हे असं. म्हणजे आपल्याला वाटतं की अरे काय आहे? एका रंध्रातून एक ब्रह्मांड कसं काय निर्माण होत असेल, आणि मग ते कसं काय, ते म्हणजे त्याचं सगळी व्याप्ती होत असेल, आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने प्रवेश करत असतील. एका मुंगीच्या हृदयामध्ये तेच परमात्मा आहेत, आपल्या हृदयामध्येही तेच परमात्मा आहेत. म्हणजे विचार करा की आत्म्याचा आकार हा किती किती अंश असेल, किती कणभर आत्म्याचा अंश आहे. की असं वर्णन आहे की जसा समुद्रामधला जो वेल मासा असतो, त्याचा आकार म्हणजे त्याचा आकार प्रचंड आहे, महाकाय आहे. आणि त्याचं जे हृदय आहे, त्याचं हृदय एक मारुती कार जी आहे, आपली मारुती 800 कार, त्या कार एवढं त्याचं हृदय आहे. आणि त्या हृदयामध्ये पण परमात्मा तेवढाच आहे. म्हणजे इमॅजिन करा की परमात्म्याचं रूप सुद्धा किती कणमात्र आहे. आणि ही भगवंतांची ही शक्ती आहे. आणि त्या बेडकाप्रमाणे आपली मर्यादित बुद्धी आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, आपण भगवंतांना, या ईश्वर तत्वाला आपल्या बुद्धीद्वारे जाणून घेऊ शकत नाही. ही आपली येणारी मर्यादा आहे. परंतु आता ही जाणून घेऊ शकत नाही, पण हे कोण जाणून घेऊ शकत नाही आणि कोणाला ही कृपा प्राप्त होऊ शकते? तर भगवंत काय म्हणतात की जो माझ्यावर निर्भय आहे, आणि जो माझ्यावर त्याचं ध्यान आहे, माझ्यावर त्याची भक्ती आहे, तर असाच व्यक्ती माझं ऐश्वर हे जाणून घेऊ शकतो. तर आपण पूर्वीही हे एक वेगवेगळे श्लोका बघितलेले आहेत की त्यामध्ये भगवंत सांगतायत की कशा पद्धतीने हे ऐश्वर कोण जाणून घेऊ शकतं. म्हणून भगवंत म्हणतात ना की जो कोणी माझं ऐश्वर, माझी शक्ती जाणून घेतो, जाणून समजू शकतो, तो ह्या भौतिक जगामध्ये परत येत नाही. तर हे भगवंतांचं वचन आहे. आणि हे कोण जाणून घेऊ शकतो, जो भगवंतांना पूर्णपणे समर्पित आहे, आणि जो पूर्णपणे भगवंतांवर आश्रित आहे.
असा भक्तच भगवंतांची शक्ती काय करू शकतो, जाणून घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो की अर्जुन काय आहे, अर्जुन साक्षात भगवंतांच्या समोर उभे आहेत. म्हणजे हे किती महत्वपूर्ण आहे की प्रकट रूपामध्ये भगवंत त्यांच्या पुढे आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी अर्जुन काय म्हणत आहे, अर्जुनाला भगवंत काय म्हणत आहेत की आतापर्यंत त्यांनी सांगितले की त्यांच्या विभूती कशा आहेत. सर्वात श्रेष्ठ मी आहे, यात श्रेष्ठ मी आहे, वृक्षांमध्ये मी श्रेष्ठ आहे, ह्याच्या देवी देवतांमध्ये ते वेगवेगळी नावं घेतायत, पक्ष्यांमध्ये गरुडजी म्हणतायत. म्हणजे हे वेगवेगळं सांगून झालंय ना, आता अर्जुनाला काय म्हणतात, परंतु हे अर्जुना, तुला ह्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे. म्हणजे बघा, आपल्याला जर कोणी एखाद्याने खूप काही सांगितलं, खूप काही समजून सांगितलं आणि शेवट त्याचा एंड केला, अहो खूप काही सांगितलं पण तुम्हाला काय गरज आहे याची, म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला ह्या ज्ञानाची गरज काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय, ती व्यक्ती पण तेवढी बुद्धिमान असणार. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाला भगवंत काय म्हणतायत, या ज्ञानाची आवश्यकता का आहे, कारण अर्जुन कोण आहे, पूर्णपणे भगवंतांना समर्पित आहे. आणि अर्जुन एक प्रकारे अर्जुनाचं आणि श्रीकृष्णांचं नातं हे मित्रत्वाचं आहे. मित्रत्वाचं आहे. परंतु इथे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हे नातं जरी मित्रत्वाचं असलं तरी त्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये काय आहे, प्रेम करणं आवश्यक आहे. आणि हेच तर श्रीमद भगवद्गीतेचं सार आहे. की आपल्याला वेगवेगळं नॉलेज भगवंत देत आहेत. सगळ्या काही गोष्टी गीतेमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत भगवंत. परंतु या सर्व गोष्टींचं सार काय आहे श्रीमद भगवद्गीतेचं, तर भगवंतांवर प्रेम करणे हे सार आहे. आणि जो भगवंतांवर प्रेम करतो तो काय करू शकतो, तो भगवंतांना जाणून घेऊ शकतो. म्हणून आपण बघूया की या भगवद्गीतेमध्ये जो श्लोक आहे, भगवद्गीतेमध्ये मागील अध्यायामध्ये बहुतेक आपण बघितला असेल, तो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. भगवंत काय म्हणत आहेत की सर्व धर्मांचा तू त्याग कर, सर्व भावनांचा तू त्याग कर आणि मला शरण ये, मी तुझे सर्व पापांपासून रक्षण करेल. म्हणजे भगवंत काय म्हणत आहेत, पापांपासून रक्षण करेल, परंतु फक्त पापच नाही, तर पाप करण्याची जी वृत्ती आहे, भगवंत म्हणतायत त्या वृत्ती जी आहे आपली पाप करण्याची, ती मी काय करेल, काढून घेईल. म्हणजे हे भगवंतांचं वचन आहे. म्हणून हे श्रीमद भगवद्गीतेचं काय आहे, सार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला भगवंतांवर प्रेम करण्यासाठी श्रीमद भगवद्गीता शिकवते. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला भगवंतांवर प्रेम करणे म्हणजे काय, ही फक्त भावना नाहीये, तर ही एक काय आहे, ही कृती आहे. ही ऍक्टिव्हिटी आहे आपली रोजची. भगवंतांना आपण आपल्या जीवनामध्ये कसं स्थान देऊ शकतो. आणि भगवंत काय करतायत, ते म्हणतायत की त्यांचं पापापासून संरक्षण करेल. तर अशा पण काही संस्था आहेत, आपण बघू शकतो की 8 दिवस सगळ्या गोष्टी ते करतात. चुकीच्या मांसाहार करतील, काही पाप कर्म करतील आणि त्यात शेवटच्या दिवशी त्या वारी जाऊन ते म्हणतात की त्यांच्या देवाला जाऊन ते क्षमा मागतात, माफी मागतात की आमचं हे काय करा, आमचं रक्षण करा ह्या पापांपासून. आणि त्यांची ही श्रद्धा आहे की त्यांचा परमेश्वर त्यांना ते माफ करतो. आणि जेव्हा जसे ते त्याच्यातून बाहेर पडतात, त्या मंदिरामधून जसे बाहेर पडतात त्याच्यातून, तसं परत तेच का पाप कर्म ते काय करायला लागतात. म्हणजे इथे काय आहे की पाप करण्याची वृत्ती जोपर्यंत आपली नष्ट होत नाही तोपर्यंत आपण वारंवार त्या गोष्टी करणार आहोत. पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही तोपर्यंत. म्हणून भगवंत म्हणतात की ही पाप करण्याची वृत्तीच भगवंत आपली काढून घेतात. जसं एखादा हत्ती समुद्रामध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये स्नान करतो, मनसोक्त 3-4 तास उन्हाचा डुंबतो आणि डुंबून आल्यानंतर काय करतो, तोच हत्ती पूर्ण मातीमध्ये लोळतो. अगदी तसंच आहे की आपण आपले काही पाप कर्म करतो आणि तिथे जाऊन देवापुढे क्षमा मागतो की जे काही ह्या आठवड्यामध्ये आम्ही चुकीचे कर्म केले असतील, पाप केले, त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आणि परत त्यांची अशी धारणा आहे की त्यांचा देव त्यांना क्षमा करतो ह्या गोष्टींची. आणि क्षमा केल्यानंतर परत त्याच गोष्टी ते काय करतात, परत त्याच गोष्टी त्या करतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की त्यांना कळतंय की हे करणं पाप आहे, परंतु त्यांना काय वाटतंय की त्यांचा देव आम्हाला क्षमा करतोय, म्हणून ते परत तेच पाप करतात. म्हणजे जी चुकीची गोष्ट त्यांना माहित आहे ही चुकीची आहे, तरीही ते करतात. म्हणजे ही काय आहे, वृत्ती आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, ही वाईट वृत्ती आहे खरं तर आपली. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अशा लोकांनाच मी प्राप्त होतो. आणि त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, प्रेम करणं आवश्यक आहे. आणि अर्जुनाचं आपण बघतो की भगवंतांवर काय आहे, प्रेम आहे भगवंतांवर. आणि म्हणून भगवंत आपल्याला सुद्धा अर्जुनाच्या माध्यमातून हे देत आहेत, उपदेश करत आहेत की सर्व धर्मांचा, धर्म म्हणजे काय, की सर्व भावना, सर्व काही विचार आहेत,
त्याच्यामध्ये वेगवेगळी पूजा अर्चा असते, वेगवेगळ्या गोष्टींना आपण शरणागत झालेला असतो, वाईट सवयी असतील, वाईट वृत्ती असतील. धर्म म्हणजे काय असा स्पेसिफिकली हाच धर्म भगवंत म्हणत नाही, तर आपल्या वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या वृत्ती याचा त्याग करून पूर्ण कृष्ण भावनेमध्ये आपण भगवंतांना शरण, कृष्ण भावना स्वीकार आणि भगवानांना शरण जाणे, तेव्हाच आपण काय करू शकतो, भगवद्गीता ही काय आहे खऱ्या अर्थाने जाणू शकतो. आणि तेव्हाच आपण भगवंतांचं ऐश्वर हे थोड्याफार प्रमाणात जाणू शकतो. परंतु काय आहे, आपल्याला कशाच्या मर्यादा आलेल्या आहेत? आपण आपल्याच कर्मांनी या जगामध्ये बांधले गेलेलो आहोत. आपण काय झालेलो आहोत, की आपल्याच कर्माने आपण ह्या जगामध्ये बांधलेले गेलेलो आहोत. आपले काही पूर्वजन्मीची कर्म आहेत, स्वभाव आहेत. आणि आपण ते काय केलेलं आहे, की आपण ते हे घेऊन आलेलो आहोत आणि एक स्वभाव त्याच्याद्वारे आपल्याला एक स्वभाव प्राप्त झालेला आहे. आणि आपण जे काही पाप कर्म करतोय, जे काही चांगले पुण्य कर्म केले, चांगला जन्म, वाईट कर्म केले, त्याचं काहीतरी रिॲक्शन, प्रतिक्रिया आपल्याला मिळते. आणि ह्या पाप पुण्याच्या शृंखलेमध्ये काय झालेलो आहे, आपण ह्या कर्माच्या बंधनामध्ये अडकलं गेलेले आहोत. म्हणून आपल्याला भगवंत 9व्या अध्यायामध्ये, म्हणजे याच अध्यायामध्ये आपण 34व्या श्लोकामध्ये बघितलं होतं. 9व्या अध्यायामध्ये 34वा जो श्लोक होता, तर त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशासी युक्तत्वय मात्मानं परामत परायणम. म्हणजे आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. बघा ना, काय भगवंत म्हणजे डायरेक्ट आपल्याला ऑर्डर देत आहेत, या ठिकाणी सांगत आहेत. डायरेक्ट इन्स्ट्रक्शन आहे भगवंतांचे या श्लोकामध्ये. पण तरीही आपल्याला समजत नाहीये की भगवद्गीता काय आहे. तरी आपण म्हणतो त्या श्रीकृष्णांचंच का केलं जातं सगळं, मग बाकीच्यांचं का करायचं नाही? कारण काय आपल्याकडून ही चूक का होते? कारण आपल्याला काय आहे, आपल्याला शास्त्र माहिती नाही येत. म्हणून आपण बघू शकतो की या श्लोकाद्वारे आपण भगवंतांना शरणागत झालेलं पाहिजे. भगवंत या श्लोकाप्रमाणे आपण आपलं जीवन जगले पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण एक पाऊल उचलू, तेव्हा भगवंत त्यांची शक्ती त्यांच्या भक्तांपुढे काय करतात, प्रकट करतात. म्हणून भगवंत इथे अर्जुनाला म्हणत आहे की तू फक्त एवढंच जाण इथे, परंतु हे अर्जुन, म्हणजे हे काय आहे, की तू फक्त एवढंच जाणून घे की मी काय आहे, मी या जगामध्ये एका अंशाने सर्व काही हे व्यापून टाकलेलं आहे. परंतु आपण काय करतोय, आपण विसरून गेलेलो आहोत की आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत. की जसा आत्मा, एखाद्या शरीर आहे, त्याच्यातून जर आत्मा निघून गेला, आपण म्हणतो ना की आपलं जी ती व्यक्ती असती, ती आपल्याला प्रकट रूपामध्ये आपल्या समोर प्रत्यक्ष उभी असते. परंतु जेव्हा त्याच्यातला आत्मा निघून जातो, त्याचे निधन होते, त्यांनी जेव्हा देहत्याग करतो, तेव्हा त्या व्यक्तीचं शरीर आपल्या समोरच असतं. पण तरी आपण काय म्हणतो, की ते शरीर तर सोडून दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यातलं काय गेलेलं आहे, त्याच्यातली चेतन शक्ती गेलेली आहे. चेतना शक्ती ती कशाद्वारे प्राप्त होते, ती आत्म्याद्वारे प्राप्त होते. मग ते शरीर तर आपल्या समोर असतं, परंतु काय होतं, त्याच्यातली जे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ती चेतना शक्ती असते, की ती चेतना शक्तीमुळे ते शरीर काय होत असतं, ते ऍक्टिव्ह राहत असतं. जशी चेतना शक्ती त्यातली निघून जाते, तेच शरीर असेल तर त्याच्यावर आपण प्रेम करतो का हो? की आपण लगेच 2-3 तासात तयारी करतो त्यांना बाहेर नेण्याची. म्हणजे तेच शरीर आहे, परंतु चेतना शक्ती काय आहे, ती त्यातली निघून गेलेली आहे. म्हणून ही चेतना शक्ती जी आहे, ती म्हणजे ह्या आत्म्याच हे आहे. आणि जोपर्यंत ही चेतना शक्ती त्या शरीरामध्ये असते, तोपर्यंत त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं. प्रेम असतं म्हणजे ती व्यक्ती आपल्या समोर असते, पण तीच व्यक्तीचं शरीर आपल्या समोर असेल आणि चेतना शक्ती गेली तरी त्या शरीरावर आपण प्रेम करू शकत नाही. म्हणून हे परमात्मा रूपाने बघू शकतो आपण, की भगवंत आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतात आत्म्याबरोबर. आणि परमात्मा रूपाने काय करतायत, भगवंत आपल्यावर प्रेम करतायत. भगवंत वाट बघतायत की आपल्याकडे, माझ्याकडे हा जीव कधी बघेल आणि मी कधी ह्याला भगवत धामामध्ये घेऊन जाईल. परंतु आपण आपले कर्म काही घेऊन आलेलो आहोत, आपले स्वभाव घेऊन आलेलो आहोत त्या कर्मानुसार. आणि आपण आपल्या ज्या काही जन्म मृत्यूचे जे फेऱ्यामध्ये जे काही आपले कर्माने जे काही आपण बांधले गेलेलो आहोत, तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण काय झालेलो आहोत, गुरफटून गेलेलो आहे. म्हणून भगवंत ही त्यांची शक्ती सांगत आहेत की हे आपल्याला अमेझिंग आहे. की आपल्याला वाटतं की अरे एखादी छोटी मुंगी आहे, तर ती छोटी मुंगी बघितली तर आपल्याला काय वाटतं की
आपल्याला एखादी छोटी किडा कुठं काय आपल्या हातातून कुठं मारले गेले तरी आपल्याला एवढं काही वाटत नाही. परंतु नाही, त्याच्यामध्येही तेवढाच भगवंत वास करत आहेत आणि आपल्या हृदयामध्ये पण परमात्मा आहे. फक्त आपले शरीर काय आहेत भगवंतांनी दिलेले हे वेगवेगळे आहेत. आणि ही शक्ती हे आपल्याला अमेझिंग आहे, की त्या मुंगीमध्ये पण आत्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. आणि तोच परमात्मा माझ्या हृदयामध्ये पण आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप डिफिकल्ट जाते. आता फॉर एक्झाम्पल मी अजून एक उदाहरण देते. की आता अंबानी कुट फॅमिली आहे. सगळ्या देशामध्ये, आपल्या पूर्ण देशामध्ये, जगामध्ये ते एकदम टॉप टॉप लेवलला आहेत, ते एकदम श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये ते. तर आता ह्या अंबानींचा कारभार कसा चालतो हे जर आपण बसल्या बसल्या आपण विचार केला इथे बसून, की अरे ते अंबानी कसं काय एवढं सगळं सांभाळत असतील, एवढे सगळे व्याप त्यांचे, एवढे सगळं, म्हणजे आपण इथे बसून विचार करतो, तर तो विचार जरी केला तरी आपल्याला किती अवघड वाटतं, की कसं सांभाळत असतील ना एवढं सगळं. म्हणजे हे साधं ते तर खूप वरचं उदाहरण झालं. अजून एक छोटंसं उदाहरण देते. की जसं आता आमचे इस्कॉनचे मंदिर आहेत, हरे कृष्ण मंदिर. तर त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात, जसं किचन आहे, गार्डनिंग आहे, आहारसेवा, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. आणि जेव्हा काही मंदिरामध्ये प्रोग्राम होतो, मोठी फेस्टिवल होतो, त्याची काही फिस्ट होते किंवा मोठा प्रसाद बनतो, किंवा आपल्याला वाटतं "अरे, कसं करत असतील हे, म्हणजे जे जे डिपार्टमेंट आपल्याकडे नसतं त्याचं नेहमी आपल्याला अट्रॅक्शन असतं, की हे कशा पद्धतीने मॅनेज करत असतील. पण जेव्हा आपण त्याच्यात जातो तेव्हा आपल्याला कळतं, की ह्याच्यामध्ये पण काही चॅलेंज असतात. हे कसं करतं, म्हणजे जे करतं त्याला ते समजतं, पण जे नाही करत त्याला ते नेहमी आश्चर्याची एक मोठी गोष्ट असते. अगदी तसंच भगवंतांना जोपर्यंत आपण शरणागत जात नाही, तोपर्यंत आपल्याला पण भगवंतांची शक्ती ही आश्चर्यकारकच वाटणार आहे. परंतु जो भक्त असतो त्याला काही वाटत नाही. त्याला वाटतं, की अरे हे भगवंतांसाठी काय अशक्य आहे ही गोष्ट करणं. भगवंत आहे ती. म्हणजे एवढी नितांत श्रद्धा त्याची काय असते, भगवंतांवर असते. म्हणून आपण बघू शकतो, की भगवंत म्हणतायत, की कारणोदय हे जे विष्णूंचे मी सुरुवातीला हे सांगितले, महाविष्णू, जसं कारणोदक शाही विष्णू, की कोटी कोटी ब्रह्मांड त्यांच्या रध्रांमधून निर्माण होत असतात. आणि गर्भोदक शाही विष्णू हे समुद्रामध्ये स्नान करतात, ते सॉरी शयन करतात. आणि शयन केल्यानंतर त्यांच्या नाभी कमळातून आपण बघतो, की ब्रह्मदेवाची निर्मिती कुठून झाली. ब्रह्मदेवांची निर्मिती विष्णूच्या नाभीतून झालेली आहे ना. देठ येतो आणि त्याच्यातून ते कमळ येतं, मग नंतर ब्रह्मदेवांची निर्मिती होते. आणि तेच ब्रह्मदेव काय करतात, 14 लोकांची सृष्टी निर्माण करतात. आपले हे वेगवेगळे आत्मे आहेत, त्या आत्म्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळे शरीर काय करतात, ते प्रदान करतात. आणि मग नंतर मग आपण काय होतो, त्या कर्मांच्या चक्रामध्ये आपण अडकतो. म्हणजे ही शक्ती भगवंतांची आहे. आणि ही भगवंतांची शक्ती म्हणजे ब्रह्मदेव आपल्यासाठी सर्वे सर्व आहेत. परंतु त्या ब्रह्मदेवांना पण भगवंत काय करतायत, ज्ञान प्रदान करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भगवंतांची शक्ती समजण्यासाठी किंवा भगवंतांना आपण शरणागत होण्यासाठी भगवंत इथे मध्ये मध्ये त्यांच्या लीलाही करत असतात. जसं प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये ते येतात, भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये ते येतात, मनुष्य रूपामध्ये ते आलेले आहेत, मनुष्य समाजामध्ये ते. भगवंतांचा अवतार हा आपण बघतो, की श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र हे आपल्यासारखा मनुष्य रूपामध्ये त्यांनी, मनुष्य समाजामध्ये त्यांनी तो अवतार धारण केलेला आहे. आणि त्यांच्या ह्या लीला त्यांनी केलेल्या आहेत. आणि या लीलांचं गुणगान करून, या लीलांचं स्मरण करून, भगवंतांची ही शक्ती स्मरण करून आपण सुद्धा ह्या जगातून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. कारण आपल्याला हे कशासाठी भगवंत देतात, का म्हणून भगवंत ह्या मनुष्य समाजामध्ये येतात किंवा त्यांच्या भक्तांना पाठवतात. कारण आपण आपल्या भौतिक गोष्टींमध्ये इतके लिप्त होऊन गेलेलो आहोत, इतके दंग होऊन गेलेलो आहोत, की जसं जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या तर गोष्टी आहेतच, परंतु आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आहार निद्रा भय मैथून, तसे तर पाहायला गेले तर ह्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आता ह्या मूलभूत गरजा न राहता त्याच्यामध्ये भोगवादाची वृत्ती डोकावलेली आहे. म्हणजे आपण इतकं जे गरजेचं आहे, जे आवश्यक आहे, याच्याही पुढची सीमा म्हणजे मर्यादा आपण कधीच क्रॉस केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इतका हव्यास सुटलेला आहे, की हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करायचंय, मला ते पाहिजे, ते पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण इतके गढून गेलो आहोत, की आपल्याला भगवंतांची ही वाणी, भगवंतांचा हा संदेश ऐकण्यासाठी वेळ कुठे आहे आपल्याला? हं? आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ह्याच्यामध्ये कधी आपलं आयुष्य संपून जातंय, की जसं आपले पूर्वज असतील, आपले नातेवाईक असतील, आपण बघितलंय की त्यांचंही आयुष्य असं संपून कधी गेलंय ते समजलं नाही. आयुष्याचे हे श्वास कधी संपले ते समजले नाही. ही स्टोरी नेहमी सांगत असते, म्हणजे मला माहित नाही तुम्ही ऐकली पण असेल, की एकदा एक राजा होता. हं? आणि त्या राजाकडे एका व्यक्तीला काही कारणाच्या निमित्ताने त्याला
बक्षीस मिळतं. बक्षीस म्हणजे त्याला राजा आनंदाने म्हणतो की तुला काय पाहिजे. हं? आणि मग राजा म्हणतो, तो म्हणतो मला जमीन पाहिजे. मग राजा म्हणतो की सूर्यास्तापर्यंत तू जितका धावशील तितकी जमीन तुला प्राप्त होईल, ती तुझी, तुझ्या मालकीची. आणि हा सूर्य उगवल्यापासून त्याला इतका आनंद होतो की आता मी माझ्या हातात आहे की मला किती प्राप्त करायचंय. आणि तो सूर्योदयापासून धाव 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 धावत राहतो सूर्यास्तापर्यंत. तो इतका धावतो की सूर्यास्तापर्यंत जेव्हा तो तिथपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याची इतकी दमवणूक झालेली असती शारीरिक, की त्याला म्हणजे ते सहन होत नाही त्याच्या शरीराला ते कष्ट. आणि त्याच्यातच त्याचा काय होतो, सूर्यास्तापर्यंत मृत्यू होतो. अगदी तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण खूप धावतोय, खूप पाठीमागे पळतोय त्या सुखाच्या. परंतु ते सुख प्राप्त करण्याच्या नादात काय होणार आहे, आपल्या ह्या शरीराचा हळूहळू हळू सूर्य काय एक एक सूर्योदय उगवतोय तसा एक एक दिवस आपल्या शरीराचा काय करत आहे, ऱ्हास करत आहे. आणि ह्या सगळ्या घडामोडींमध्ये, ह्या सगळ्या चक्रामध्ये आपण इतके अडकलेलो आहोत की आपल्याला समजत पण नाही की आपलं आयुष्य हे एक एक दिवस कमी होत चाललेलं आहे. कारण आपण त्याच्यात बेभान झालेलो आहोत. आपल्याला भान नाहीये त्या गोष्टींचं. आणि हे भान आणून देण्यासाठी काय करतात भगवंत, आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार धारण करतात, वेगवेगळ्या लीला आपल्याला त्या प्रदान करतात. हम्म. आणि त्या जसं आपण म्हणतो की आता श्रीकृष्णांचं जसं भगवद्गीता आपण इथे वाचतोय, किंवा आपण सगळ्या मैत्रिणी एकत्रित येतो दुपारच्या वेळेमध्ये. तर ही भगवंतांची ही जी लीला आहे, की भगवंत जसं आहे कुरुक्षेत्राचं युद्ध, ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी एका कोण्यामध्ये ही लीला चालू असेल आता लाईव्ह, आणि त्याचं आपण गुणगान करतोय, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तेवढा आनंद भगवंत देत आहेत. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांच्या लीला, भगवंतांची कथा, हरिनाम यामध्ये इतकी शक्ती आहे. इतकं हे आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि ती आपल्याला भगवंतांवर प्रेम करण्यासाठी आपल्याला जवळ नेतात. परंतु आपण काय करतोय की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण लिप्त होऊन गेलेलो आहे. आणि म्हणून भगवंत आपल्याला काय करतात की शास्त्र देतात आपल्याला. शास्त्र पण म्हणतात ना की हे जे वेगवेगळे श्रीमद भगवद्गीता आहे, भागवतम आहे, हे शास्त्र आहेत. आणि हे शास्त्रांचं काय आहे, हे ज्ञान आहे. आणि ह्या शास्त्रांचं ज्ञान आपण जेव्हा काय करतो, जेव्हा आपण प्राप्त करू, जेव्हा आपण ते ज्ञान प्राप्त करू, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की हे आपल्याला भगवंतांनी काय दिलेलं आहे आणि हे जीवन कशासाठी आहे. आणि भगवंत काय करतात, त्यांचे वेगवेगळे भक्त पाठवतात ह्या जगामध्ये, त्यांच्या मार्फत आपल्याला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. जसं श्रील प्रभुपाद आहेत. आज ही श्रील प्रभुपादांची कृपा आहे. आज कोणीतरी बोलतंय, कोणाला तरी ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, कोणी प्रचार करतंय, कोणीतरी ते श्रवण करतंय. जसं ज्ञान ते त्यांचं जे ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचं चरित्र, याद्वारे ते आपल्याला काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात भगवंतांचे भक्त. आणि हे ज्या भक्तांच्या मार्फत, त्या वैष्णवांच्या मार्फत आपण काय करू शकतो, आपण डायरेक्ट भगवंतांपर्यंत जाऊ शकतो, भगवंतांची पूजा, भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणून आपण हे याच्यातून शिकवण घेतली पाहिजे की हे भगवंतांचे जे भक्त आहेत ते सुद्धा भगवंतांच्या पेक्षाही दयाळू आहेत. जसं आज श्रील प्रभुपादांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली. आज आज पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार होत आहे. आणि पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार होऊन आज आपल्याला या श्रीमद भगवद्गीतेची पवित्र वाणी, एक योग्य ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त होत आहे. असं म्हणतात कितीतरी असंख्य लोकांनी, जवळपास 700-800 लोकांनी भगवद्गीतेवर टीका टिप्पणी लिहिलेली आहे. परंतु त्याच्यातून किती किती लोकांचं जीवन परिवर्तन झालं. परंतु श्रील प्रभुपाद हे एक प्रामाणिक आचार्य होते, भगवंतांचे प्रामाणिक भक्त होते, एक शुद्ध भक्त होते. त्यांच्या वाणीमध्ये भगवंतांनी ती शक्ती प्रदान केली. आणि आज पूर्ण या श्रीमद भगवद्गीतेमुळे बदललेलं आहे. आणि आज आपल्याला त्यांचीच कृपा आहे की आज आपण घरी बसून ते ज्ञान काय करतोय, प्राप्त करतोय. म्हणून आपण हे सहज आपल्या आयुष्यामध्ये अगदी कॅज्युअली कधीही घेतलं नाही पाहिजे. जी गोष्ट मिळते त्याला नेहमी आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला गांभीर्य प्राप्त होतं, तेव्हाच आपल्याला काय होतं, त्याचं जीवनामध्ये काही उपयोग आपल्याला होऊ शकतो. म्हणून हे शास्त्र जे आहेत, हे शास्त्रांचं सार आहे. हे शास्त्र आपल्याला कशासाठी दिलेले आहेत, म्हणजे जसं ब्रह्मदेव असतील, म्हणजे आपण बघितलं आतापर्यंत वेगवेगळ्या श्लोकांमध्ये की भगवंत एका ठिकाणी म्हणतात सर्व देवतांमध्ये मी रुद्र आहे. म्हणजे हे महादेव झालं, शिवजी झालं. शिवजींचा आपला एक क्लास पण झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी. त्याच्यातही आपण बघितलं की ते कसे भगवंतांचे भक्त आहेत. शिवजी, ब्रह्मा, हे सर्वजण काय सांगतात, सर्व शास्त्र काय सांगतात, हे भगवंतांचे भक्त आहेत ऍक्च्युली. हे शास्त्रांचं सगळं सार आहे. आणि हा हरे कृष्णा महामंत्र सुद्धा
आपण बघू शकतो की देवी देवता जे आहेत, की असं जर कोणी म्हणत असेल की देवी देवतांची कुणाची पूजा केली, असं आपल्याला बऱ्याच वेळा हे असं लॉजिक ऐकायला मिळतं की काय कोणाची पूजा केली आणि कुठेही काहीतरी करतोय ना देवाचं, शेवटी एकालाच प्राप्त होतं, कुठेतरी एकाच ठिकाणी जातं. नाही, असं कधी होत नाही. हे आपल्या मनावर आपण वारंवार वारंवार बिंबवलं पाहिजे. देवी देवता ह्या कधीही भगवंतांच्या बरोबरीने होऊ शकत नाही. पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे, जर कुणी भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू यांच्या बरोबरीने बाकीच्या देवी देवतांना जर समजत असेल तर तो नास्तिक वृत्तीचा आहे. त्याला कधीच भक्ती प्राप्त होणार नाही. तर तो नास्तिक वृत्तीचा होईल. म्हणजे हे पद्मपुराणांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि तरीही लोक म्हणतात की काय भगवान श्रीकृष्णांचंच का करायचं, भगवान तर शब्द लांबच राहिला, भगवान हा शब्दच त्याचाच अर्थ आपल्याला माहिती नाही, श्रीकृष्णाचंच का करायचं, ह्याच महामंत्राचा जप का करायचा, हरे कृष्णा महामंत्र हा जपच का, हाच जप का आहे, असाही आपल्याला प्रश्न पडतो. परंतु ह्या महामंत्राचा जप आपण बघितला की वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भागवतम मध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, कलिसंतरण उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये ते सांगितलेलं आहे. की वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा कलियुगासाठी स्पेशल दिलेला मंत्र आहे. स्पेसिफिकली हा कलियुगासाठी लागू होतो. जसं आपल्याला जर दुखायला लागलं तर आपण डोकं दुखलं तर ऍनिसिन घेतो, पण पूर्ण शरीर दुखत असेल तर आपण काय करतो, क्रोसिन घेतो, कारण क्रोसिनने आपल्याला लगेच इफेक्ट पडतो. अगदी तसंच कुठल्याही देवाचं म्हणू शकत नाही. रामाचं नाव घेतलं, कुठलंही नाव घेतलं तरी ते भगवंतांचंच नाव आहे. परंतु त्या क्रोशीन सारखं काम कलियुगामध्ये हा हरे कृष्णा महामंत्र करतो. म्हणून आपण बघू शकतो की ह्या महामंत्राचा जप करणं, याचं आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं, हा काही चमत्कार नाहीये की कुठली बुवाबाजी नाही, की कधी कधी काय होतं की तुम्ही हे करा बघा, तुमच्या जीवनामध्ये ही पूजा करा, हा हा विधी करा, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होणार. हे नाही, हे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे, सायंटिफिक आहे. हे त्याच्यामध्ये सांगितलं की हा महामंत्र तुम्ही जपा, त्याचा हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, तुमचं जीवन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने परिवर्तन होऊ शकतं. म्हणून हे आपण बघू शकतो की कुठलेही देवी देवता हे भगवंतांच्या समान नाहीयेत. तर भगवंत म्हणत आहेत की हे सगळे देवी देवता सुद्धा एका अंशामध्ये आहेत, भगवंताचा एक अंश आहे ना, त्याच्यामध्ये ते व्यापलेले आहेत. की जसं एखाद्या मोत्याचा हार असतो, आणि त्याच्यामध्ये मोती ओवलेले असतात, एकदम सगळ्याला एकमेकांना चिकटून असतात. मग त्यावेळेस तो धागा दिसतो का हो त्याच्यामधला, त्या मोतीमधला धागा नाही दिसत. पण धागा दिसत नाही याचा अर्थ असा आहे का त्याच्यामध्ये धागा नाहीये, कारण त्या धाग्यावरच सगळं आश्रित आहे. जेव्हा ते धागा तुटतो तेव्हा ते मणी सगळीकडे विखुरले जातात. अगदी तसाच हा जो धागा आहे, तो धागा म्हणजे भगवंत आहेत, आणि त्याच्या भोवती हे काय झालेलं आहे, त्याच्यावर हे सगळं आश्रित आहे त्या धाग्यामध्ये. आणि ही भगवंतांची शक्ती आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की भगवंतांची शक्ती काय आहे, हे तत्वतः आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की आज विचार करा, आपण जे काही खातो पितो हे कुठून प्राप्त होतं हो आपल्याला. आपल्याला वाटतं मी दुकानात जाऊन विकत जाऊन पैसे देऊन सगळं घेऊन येतो. आज साधा गहू असेल आपल्याला आणायचा असेल, आपण दुकानातून आणला, गिरणीतून दळण केलं, मग त्याची आपण चपाती बनवतो, पण तो कुठून प्राप्त होतो, त्या जमिनीतून येतो. त्याला पाणी कुठून प्राप्त होतं, भगवंत देत आहेत. त्याला हवा कुठून प्राप्त होते, त्याला सूर्यप्रकाश कुठून प्राप्त होतोय. सूर्यप्रकाश तर असं मग सूर्याचा जो हे आहे, सूर्य म्हणजे भगवंतांचा एक कण आहे, कांश आहे. भगवंतांची शक्ती जी आहे ती सूर्याला प्राप्त होते. म्हणून सूर्य सगळ्या ब्रह्मांडाला काय करतोय, सूर्यप्रकाश देतोय. तर ही भगवंतांची शक्ती आहे. परंतु आपण तत्व जाणत नाही त्याच्यामधलं, आपण त्याच्यामध्ये जात नाही. तर हे आपल्याला खाणं पिणं सर्व काही कोण देतंय. आपण जेव्हा खातो आपल्या शरीरामध्ये, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला कळतं का हो काय चाललंय ते. आपल्या शरीरामधला जो अग्नी आहे तो पाचन करतोय शरीराचं. जर अपचन आपल्या शरीरामध्ये झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती त्रास आपल्या शरीराला होतो. जर ऍसिडिटी झाली, वारंवार अपचन होत असेल, आपण इमॅजिन करतो का असं काही मशीन आपल्या आतमध्ये आहे का टाकलेलं बाहेरून, की त्यांनी आपलं अन्न पचन होतंय. नाही, भगवंतांनी ती सगळी प्रोसेस सिस्टमॅटिक करून ठेवलेली आहे. श्वास ही हवा आपल्याला मिळते. कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, ज्यांना कोरोना झाला त्यांना विचारा, एक एक श्वास घेण्यासाठी ते किती तडफड त्यांची होत होती. त्या एका एका श्वासासाठी त्यांचं जीवन संपलेलं आहे. की जसं रात्र रात्र दिवस दिवस तो श्वास, तो ऑक्सिजन मिळवण्यासाठी लाईन मध्ये उभे राहायचे नातेवाईक, जे कधी लाईन मध्ये त्यांनी कधी बघितली नाही. म्हणजे त्यांना आपण विचारूया की हा एका श्वासाची किंमत काय आहे, आणि ही हवा, हा श्वास आपण सहज घेतोय त्याच्यामध्ये.
जगामध्ये आपण बघतोय कुठे जाईल तिथं आपल्या श्वासाशिवाय तर हवेशिवाय तर आपलं जीवन नाही. मग हे आपल्याला कुठून प्राप्त होतंय? हे पाचन शरीरामध्ये होतंय, हे कुठून प्राप्त होतंय याचा आपण कधी विचार करतो? कारण आपल्याला कधीच ते स्पर्श करत नाही. तर नेहमी आपण जेव्हा हे जाणतो, आपण सकाळी जेव्हा उठतो, जेव्हा आपण रात्री झोपतो, तेव्हा पूर्ण विस्मरण झालेलं असतं आपल्याला सगळ्या गोष्टींचं. पण जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा असं काही होतं का हो? आपण झोपेत सगळं विस्मरण होतं आपल्याला आणि मग आता उठल्यानंतर पण आपल्याला काही आठवत नाही. आपल्याला दिवस उगवलं की आपल्याला सगळं काही आठवायला सुरुवात होते. म्हणजे भगवंत ती शक्ती आपल्याला देतात, ती बुद्धी आपल्याला देतात. भगवंतांप्रती आपण तो ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे. आपण रात्री झोपलो तर आपल्याला माहित नाही उद्याचा दिवस आपण बघू शकू का नाही. मृत्यू कधीही कोणाचा येतो. पण जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण त्या भगवंतांना ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे, की भगवंता धन्यवाद, तुम्ही कालचा दिवस तर गेला परंतु आजचा सूर्योदय माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आणलेला आहे. की भगवंतांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. जे जे काही आपल्या जीवनामध्ये मिळतंय, आपण निसर्गाच्या जवळ आपण जितकं जाऊ तितकी भगवंतांची अद्भुत शक्ती काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. त्या भावनेने आपण जर विचार केला, त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला कळेल की ही भगवंतांची शक्ती काय आहे. जरा वेगवेगळे ग्रह जे आहेत, आता ते हे सायंटिस्टनी विज्ञानाने पण प्रूव्ह केलेलं आहे. वेगवेगळे जे ग्रह आहेत ते हवेत तरंगतायत. हं? तरंगतायत की हा पृथ्वीचा ग्रह हा पण स्थिर आहे का? हा पण स्थिर नाहीये. परंतु आपण हलतोय का? असं वाटतंय का आपल्याला इथे बसलोय आणि आता मी अशी अशी हलते, की असं आपल्याला भास होतो का की आपण हलतोय? परंतु पृथ्वी हलते, फिरते पृथ्वी, पण तरी आपल्याला त्याचा असा भास सुद्धा होत नाहीये. वेगवेगळे ग्रह आकाशामध्ये तरंगतायत आणि किती चिकटून येते एकमेकांना ते ग्रह. ते जेव्हा असे एकमेकां जवळून जातात तेव्हा कधी आपल्याला दिसतं का की ते एकमेकांचे ग्रह ते असे एकमेकांवर आपटले. बरोबर हजारो वर्षांपासून बरोबर ते त्यांच्या लाईन मध्ये जातात. दुसरा ग्रह त्याच्यापासून पास होऊन जातो. आज इमॅजिन करा, मनुष्याने किती प्रगती केली आहे. सिग्नल लावला, आता ट्रॅफिक सिग्नल आहे. जर एखादा सिग्नल मोडला होतं ते, कारण ते मशीन आहे ते, तंत्रज्ञान आहे आपण विकसित केलेलं मनुष्याने. म्हणजे त्याच्यामध्ये किती दोष असतात. एखादा सिग्नल बंद पडला जर तिथे नसेल तर गाड्या एकमेकांवर लगेच धडकतात. गर्दीमध्ये माणसं सुद्धा एकमेकांवर आपटतात. गर्दीमध्ये एखाद्या लाईन मध्ये आपण उभे असेल किंवा असं आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो तेव्हा बघितलं होतं. तिथे अशी लाईन नाही एका काही का थोडस पुढे गेलं की असं ओपन आहे सगळ्यांनी एकमेकांवर धडकतात ते, आपटतात एकमेकांवर. म्हणजे आपण केलेली कुठलीही गोष्ट त्याला किती मर्यादा येतात आणि ते भगवंतांची अफाट शक्ती आपण बघू शकतो. असंख्य तारे, असंख्य ग्रह आकाशामध्ये सहज तरंगत आहेत. एकमेकांपासून ते जवळून जातात, येतात, परंतु ते कधीही त्यांचा ऍक्सिडेंट होत नाही. कधीही एकमेकांना क्रॉस होत नाहीत ते. तर हे आपण बघू शकतो, ही मनुष्याने केलेली निर्मिती याला किती लिमिटेशन्स आहेत आणि भगवंतांची ही अफाट शक्ती आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मी मगाशी सूर्याचं पण उदाहरण दिलं. सूर्य कसा प्रकाश, सूर्याला पण भगवंतांची काय आहे, शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि या संपूर्ण ब्रह्मांडाला भगवंतांनी काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे. आणि परमात्मा रूप प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि त्या परमात्मा रूपाने भगवंत काय करत आहेत, इथे प्रत्येकाला मार्गदर्शन देत आहे आणि त्याद्वारे हे सगळं चालू आहे. तर हे आपण बघू शकतो की ह्याच्याद्वारे आपण बघू शकतो की ही भगवंतांची अफाट अचाट करणारी शक्ती आहे. आणि आपण त्याच्यावर जर जास्त न विचार करता आपण फक्त एवढा जरी विचार केला की नाही, या महामंत्राचा मी जप करेल, भगवद्गीतेची वाणी मला कुठे कुठे माझ्या जीवनामध्ये कनेक्ट करता येईल यासाठी मी प्रयत्न करेल, हे जरी आपण केले तर ही खूप मोठं पाऊल आपण भगवंतांकडे उचलत आहोत. हे आपलं एक पाऊल आहे. आपण म्हणतात की आपले आपले एक पाऊल उचलता, आपण 10 पावलं उचलले तर भगवंत एक पाऊल आपल्याकडे उचलतात. परंतु ते एक पाऊल जे आहे ते आपण काय करतात, भगवंत आपलं आयुष्य व्यापून टाकतात. म्हणून इथे आपण बघू शकतो की कुठल्याही देवी देवतांची पूजा हे काही सार नाहीये, की कुठलंही आपलं जे लॉजिक आहे नेहमीच की सगळं काही एकाच देवाला तर जातंय. तर नाही, देवी देवतांच्या पूजेचं समर्थन इथे भगवंतांनी केलेलं नाहीये. तर इथे आपण बघू शकतो की हे देवी देवता सुद्धा काय आहेत, ब्रह्मा शिव ही भगवंतांची विभूती आहे. आणि त्यांचं त्या विभूतीच्या रूपातच आपण काय केलं पाहिजे, पूजा अर्चा, त्यांना तो मान सन्मान आपण दिला पाहिजे. परंतु आपण जर म्हटलो की नाही तेच आहेत ते, भगवंतच आहेत ते, तर ते तसं नाही. तर ती भगवंतांची काय आहे, ती शक्ती आहे. म्हणून देवी देवता सुद्धा आपण बघू शकतो की ते भगवंतांच्या ह्या शक्ती आहेत आणि त्यांच्या शक्तींचा आदर आपण केला पाहिजे. ती जर शक्ती आहे तर देवी देवतांचा आदर आपण नक्कीच केला पाहिजे. परंतु भक्ती कोणाची केली पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची केली पाहिजे. तर हे सार ह्या श्लोकाचं
आपण बघू शकतो. म्हणून भगवंत अर्जुनाला काय म्हणत आहेत ह्या श्लोकामध्ये, परंतु हा शब्द आलेला आहे ना, की परंतु हे अर्जुना तुला काय या ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणजे अगोदर सगळं सांगितलंय, पण आता काय म्हणतायत, तुला काय या ज्ञानाची आवश्यकता आहे. कारण अर्जुन हा परमप्रिय मित्र आहे भगवंतांचा. तर आपल्याला सुद्धा हे भगवंतांचं ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला सुद्धा भगवंतांची काय करावी लागेल, भक्ती करावी लागेल. आणि आपणही भगवंतांना प्रिय कधी होऊ, तेव्हा भगवंत सुद्धा आपल्याला ती शक्ती प्रदान करतील. तर असं ह्या श्लोकाचं खूप छान हे आहे. पण वेळेअभावी आता आपल्याला थोडे लिमिटेशन्स आहेत, तर थांबवते मी. एक फक्त भगवंतांचा असाच एक मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, श्रीमद भागवतम मधील 11वा स्कंद 16वा अध्याय आहे हा. याच्यामध्ये पण सेम असाच हा श्लोक आहे, भगवंतांचा ऐश्वर्य. त्याच्यात एक फक्त भाषांतर वाचते. श्लोक आहे 11वा अध्याय 41वा श्लोक आणि 16वा अध्याय 41वा श्लोक. मी तुला संक्षेपाने माझ्या सर्व दिव्य ऐश्वर्यांचे आणि माझ्या सृजनाच्या असामान्य भौतिक वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. या विभूती विविध परिस्थितीनुसार भिन्न भिन्न प्रकारे मनाद्वारे जाणल्या जातात. म्हणजे तुम्ही वाचू शकता, हे तात्पर्य खूप सुंदर आहे. तर ही भगवंतांच्या अशा वेगवेगळ्या शक्तींचं वर्णन ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या शेवटच्या श्लोकाने आपल्या या अध्यायाची सांगता झालेली आहे. तर आपण थांबूयात. उद्या आपला 11वा अध्याय सुरू होत आहे, विश्वरूप योग दर्शन. तर याच्यामध्ये विश्वरूप दर्शन खूप सुंदर अध्याय आहे. तर उद्या आपल्याला श्री तुलसी माताजींचा क्लास ऐकायला मिळेल. तर उद्याही तुम्ही सगळ्या जणी नक्की उपस्थित राहा. तर याच्यावर काही कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही हे करू शकता, किंवा मग आपल्याला थांबूया. माताजी सेटिंग, एक मिनिट. पवित्र लीला माताजी, हा माताजी. सेटिंग येते का हो तुम्हाला हे करायला? मला तर ते बघा बरं, कोणीतरी एकाने केलं तर कळेल. हरी बोल, कोणीतरी अनम्यूट करून बघता का प्लीज? माताजी तुमचं पण अनम्यूट करा. झाले का माताजी? बघा बरं आता. झालं. चालेल. मग कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, किंवा मग आपण थांबू शकतो. माताजी काही प्रश्न नाही दिसत कुणाला, तर मग आपण थांबूया मग. चालेल, छान लेक्चर झालं माताजी. थँक्यू. उद्या पण सगळ्याजणी जॉईन करा. उद्या श्री तुलसी माताजींचा खूप सुंदर क्लास सगळ्यांना ऐकायला मिळेल. छान श्लोक आहे. पहिलाच अध्याय आपला 11वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे.